हजारो लोक आहेत. Recording in progress. पण हे होऊच नये म्हणून आधीपासूनच त्या तयारीत असणारे, तसं घडलं तरी सुद्धा मनाने शांत असतात, ते गोंधळून जात नाही, कारण त्याची तयारी त्यांनी आधीच केलेली असते. तुम्हाला काय वाटतं मंडळी? आणि आपला हा प्रत्येक सत्संग याच्यासाठी महत्वाचा आहे की खूप सारे टेन्शन, तणाव, प्रॉब्लेम आणि दुःखाच्या प्रसंगात सुद्धा मन तुम्हाला शांत कसं ठेवायचं, डोकं कसं व्यवस्थित चालू ठेवायचं, चेहऱ्यावरती स्मित हास्य ठेवून आनंदात एक एक क्षण कसा जगायचा, याचं उत्तर आजच्या सत्संगात तुम्हाला 100% मिळणार आहे. आणि यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही. याच्यासाठी सत्संग ऐकता ऐकताच रिस्पॉन्स द्या. सत्संग ऐकता ऐकताच स्वतःचं आत्मपरीक्षण करा. सत्संग ऐकता ऐकताच स्वतःच्या जीवनाला बघा आणि या जीवनामध्ये माझ्या आयुष्यात सध्याला काय आहे, कुठली परिस्थिती आहे, माझी मानसिकता कशी आहे, आयुष्यात कोणकोणते प्रसंग घडले आणि त्याला मी कसं सामोरं जातोय, आत्ता या क्षणाला मी कसा आहे हे बघा. कळतंय का मंडळी? म्हणून वादळात सुद्धा जर शांत राहायचं असेल तर शांत असताना वादळाची तयारी करणं गरजेचं आहे. मनाने स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. थोडंसं काही झालं, लोकांना आनंद देखील सहन होत नाही आणि लोकांना दुःख सुद्धा सहन होत नाही. ते स्टेबल नसतात. आपल्या ज्ञानयोगाची, आपल्या सत्संगाची, आपल्या साधनेची गरज हेच आहे. ध्यान 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 म्हणजे काही डोळे बंद करून बसणं नाही. प्रॉब्लेम आला की डोळे बंद करून लपून बसणं, त्याने प्रॉब्लेम सुटणार नाही. ध्यान म्हणजे जागरूक अवस्थेत तुमचं जे ध्यान आहे ते बाहेर काय चाललंय याच्यापेक्षा तुमच्या आतमध्ये तुम्ही किती स्ट्रॉंग आहे याच्याकडे देणं, हे सुद्धा एक ध्यानच आहे. संकट आल्याच्या नंतर रडत बसणं याच्यापेक्षा संकट आल्याच्या नंतर माझा परमेश्वर माझ्या सोबत आहे ही जाणीव ठेवून त्या संकटाला आनंदाने आणि आत्मविश्वासाने सामोरं जाणं आणि वाईट परिस्थितीत सुद्धा कष्ट करण्याची तयारी ठेवणं, हे सुद्धा एक ध्यानच आहे. कळतंय का? म्हणून मी प्रत्येक वेळेला सांगतो की ही जागरूकता ठेवा. आत्ता या क्षणाला तुमची मानसिकता काय आहे, तुम्ही कुठल्या फेजमधून जाताय जीवनाच्या, काय चालू आहे तुमच्या आयुष्यात, आणि त्या परिस्थितीत जर ती परिस्थिती कठीण असेल तर स्वतःला विचारा, परिस्थिती जेवढी कठीण तेवढं मनाने तुम्ही मजबूत आहात का, डोक्यामध्ये तुमच्या संयम आहे का, आणि मनामध्ये, हृदयामध्ये आत्मविश्वास आहे का की ठीक आहे याला मी हँडल करेल. हे लक्षात घ्या. तुम्ही जर स्वतःला मान्य केलं की मी कमजोर आहे तर तुम्ही कमजोर होता. तुम्ही मान्य केलं मी रोगी आहे तर तुम्ही रोगी होता. कारण ज्याला तुम्ही मानता, मन तिथं तुम्हाला घेऊन जातं, शरीरावर तसा परिणाम होतो आणि हातातून तशीच कृती घडते. म्हणून आधी मान्य करा, आधी माना मी स्ट्रॉंग आहे, मी या परिस्थितीला हँडल करू शकतो. आधी ॲक्सेप्ट करा, आधी स्वीकार करा. मंडळी, जे जे काही आपल्या आयुष्यात घडतं ना, त्या घडलेल्या गोष्टीला तुम्ही कशी प्रतिक्रिया देता त्याच्यावर तुमचं संपूर्ण आयुष्य अवलंबून आहे. हे खूप मनापासून ऐका. दक्षिण आफ्रिकेमध्ये काही घोडे आहेत जंगलामध्ये, त्याला ब्लॅक हॉर्स इफेक्ट असं म्हणतात या क्रियेला. आता ब्लॅक हॉर्स इफेक्ट म्हणजे काय तर दक्षिण आफ्रिकेतल्या एका जंगलामध्ये तिथे जे घोडे राहतात त्या घोड्यांना वटवाघळं चावतात आणि त्यांचं रक्त काढतात. नीट ऐका, तुमच्या माझ्या रोजच्या जीवनाशी याचा एक संबंध आहे.
या 7, 8, 10, 15 दिवसात जो काही डोक्याला तुमचा त्रास झाला असेल, मानसिक त्रास झाला असेल, नातेसंबंध बिघडले असतील, आता सगळं संपलं असं तुम्हाला वाटत असेल, तर ही गोष्ट 100% तुम्हाला लागू पडेल आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. एवढंच लक्षात ठेवा, ब्लॅक हॉर्स इफेक्ट म्हणजे काय? तर दक्षिण आफ्रिकेतल्या त्या जंगलामध्ये त्या घोड्यांना कधी कधी वटवागळं चावतात आणि त्यांचं रक्त काढतात. पण जसं त्या वटवागळाने चावलं आणि रक्त काढलं, ते रक्त आल्याच्या नंतर ते घोडे जोरात पळतात, वेडं झाल्यासारखं पळतात, पागल झाल्यासारखं पळतात, थकेपर्यंत पळतात आणि खाली पडतात. आणि पळून 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 काही घोडे इतके थकतात की मरतात. ज्या वेळेला लोकांनी चेक केलं की रक्त किती काढलेलं आहे, मी जे बोलतोय ते नीट आहे का, वटवागळामुळे रक्त किती काढलेलं आहे, किती निघालेलं आहे, तर वटवागळाच्या चावण्यामुळे अगदी थोडंसं रक्त निघालेलं असतं. पण वटवाघूळ चावल्याच्या नंतर घोड्यांची जी जास्तीची ओव्हर रिॲक्शन आहे, चुकीची प्रतिक्रिया आहे, खूप काही घडल्यासारखी जी प्रतिक्रिया आहे, त्या ओव्हर रिॲक्शनमुळे ते घोडे मरतात. मंडळी नीट ऐका, हे फक्त त्या घोड्यांसंबंधी नाहीये. यस, आयुष्यात 10% प्रॉब्लेम आहेत आणि मुळात ते प्रॉब्लेम तुमच्या हातात सुद्धा नाही. ठरवलेलं असताना सुद्धा नातेसंबंध खराब होणं, आपण चांगलं काम करत असताना लोकांनी आपल्याविषयी वाईट बोलणं, या माणसासोबत मला कायम सोबत राहायचंय असं विचार चालू असताना अचानक त्याचा मृत्यू होणं, ज्याच्यावर आपण विश्वास ठेवला त्यांनीच आपल्याला धोका देणं, अचानक नुकसान होणं. मंडळी, हे तुमच्या हातातच नाही. पण अशा गोष्टी 10% आहेतच. जीवनात प्रॉब्लेम्स, नीट ऐका, जीवनात प्रॉब्लेम 10%, पण प्रॉब्लेममुळे प्रॉब्लेम होण्याचं प्रमाण जरी 10% असेल, तर प्रॉब्लेम आल्याच्या नंतर तुमची जी ओव्हर रिॲक्शन आहे, चुकीची रिॲक्शन आहे, तुमची जी तणावातून, टेन्शनमधून आणि आता सगळं संपलं, आता काय करू असं म्हणून तुम्ही जी प्रतिक्रिया देतात ना, त्या प्रतिक्रियेमुळे तुमचं जास्त नुकसान होतं की नाही होत हे तुम्ही सांगा मला. मी तर हेही म्हणतोय की मला होला हो करण्याची गरज नाहीये. तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करा आणि स्वतःला उत्तर द्या. या 10-15 दिवसात, या महिन्याभरात तुमच्या आयुष्यामध्ये जे जे काही घडलं कमी आणि तुम्ही रिॲक्ट त्याला जास्त झाला, तुम्ही ओव्हर रिॲक्ट झाला, तुम्ही अशी प्रतिक्रिया दिली की आता सगळं संपलं, अशी प्रतिक्रिया दिली हे घडायलाच नको होतं, असं काही तुम्ही त्यावेळेला बोललात, वागलात की कुणाच्या आयुष्यात हे घडलंच नाही, हे सगळ्यात मोठं चूक घडलं आणि तुमची जी प्रतिक्रिया होती त्या प्रतिक्रियेमुळे 90% प्रॉब्लेम आले की नाही आले हा प्रश्न स्वतःला विचार. बघा तुम्ही, हा 10% बाहेर आहे ना, मी कुठे नाही म्हणतोय, 10% बाहेर आहे, प्रॉब्लेम आहेत, नाही असं नाहीये, खूप वाईट घडलेलं आहे, यस ओके ठीक आहे. पण 10% जरी बाहेर असेल तरी सुद्धा 90% सगळं तुमच्या माझ्या आतमध्ये आहे. ओ मंडळी, कितीही पाणी असू द्या समुद्रामध्ये, ते पाणी जहाजाला तोपर्यंत बुडवत नाही जोपर्यंत ते पाणी जहाजाच्या मध्ये येत नाही. बरोबर आहे? जर त्या जहाजाला छिद्र पडलं आणि त्या समुद्राचं पाणी मध्ये आलं तर प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे की नाही? मला माहिती आहे जहाज छोटे आहे, सागर प्रचंड मोठा आहे,
पण एवढा मोठा सागर सुद्धा तोपर्यंत त्या जहाजाला बुडवू शकत नाही जोपर्यंत जहाज छिद्र पडत नाही जहाजाला आणि पाणीमध्ये येत नाही. म्हणजे मी तेच सांगतोय, ओके मान्य आहे, चला ठीक आहे की खूप प्रॉब्लेम आहे आपल्या आयुष्यात, खूप मोठं दुःख आहे, खूप मोठं तणाव आहे, खूप वाईट घडलं तुमच्या आयुष्यात, पण तुम्ही जर त्या परिस्थितीला, तुम्ही जर त्या प्रसंगांना, तुम्ही जर त्या घटनांना, तुम्ही जर लोकांनी जे बोलले वागले त्या शब्दांना, त्या वागण्याला तुमच्या डोक्यात शिरू दिलं नाही आणि आत्मिक शांतता, आत्मविश्वास, संयम आणि कष्ट करण्याची तयारी, स्वतःचं आयुष्य बदलण्याची तयारी, ही जबाबदारी जर तुम्ही घेतली ना, तर मंडळी त्याचा तेवढा परिणाम होणार नाही आणि इतर लोकांच्या तुलनेत तुम्ही लवकर बाहेर येणार आहात त्या प्रसंगांमधून आणि त्या प्रसंगाला, त्या घटनेला, त्या प्रॉब्लेमला अजून छान, अजून चांगल्या पद्धतीने तुम्ही सामोरं जाऊ शकाल की नाही, मला तुम्ही सांगा, तुम्हाला काय वाटतं. आणि म्हणून मी सांगितलं की आजचा सत्संग हा खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आजच्या सत्संगात आहे की जवळपास सर्वांच्या आयुष्यात कमी अधिक प्रमाणात सारखंच घडतं, पण घडल्यानंतर तुमची माझी जी प्रतिक्रिया असतात ना, आपण जे प्रतिक्रिया देतो ना, त्या प्रतिक्रियेमुळे पुढचं रामायण महाभारत सगळं घडतं. ही प्रतिक्रिया शांततेतून, ही प्रतिक्रिया आनंदातून, ही प्रतिक्रिया आत्मविश्वासातून, ही प्रतिक्रिया संयमातून जर गेली तर जास्त चांगल्या पद्धतीने आपण त्या प्रसंगाला सामोरं जाऊ शकतो, तो प्रॉब्लेम हँडल करू शकतो. असं तुम्हाला वाटतं की नाही वाटत मला सांगा. आणि मंडळी हे लेक्चर नाहीये, हा नुसता सत्संग नाहीये, तुम्हाला शिकवणं नाहीये. मी बोलताना मी माझं आत्मपरीक्षण करतोय की बाबा रे, तू लोकांना सांगतोय तू काय केलं होतं मागच्या 8 दिवसात, तसंच तुम्ही स्वतःला विचारा काय केलं होतं. कारण जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत बदलत नाही. कळतंय का? जोपर्यंत आपण आपल्या स्वतःला वेगळं होऊन पाहत नाही तोपर्यंत सकारात्मक पहाट आपल्या आयुष्यात होत नाही. अज्ञानरूपी अंधकार आणि काळोखी रात्रच राहते. पाहिलं की पहाट होईल, बघितलं की बदलताल. कळतंय का? बरं, मग आतापर्यंत तुम्ही चुकीची प्रतिक्रिया दिली, सो व्हॉट, जब जागो तब सवेरा. या सत्संगातून तुम्ही स्वतःला सांगा, यस, इथून पुढे मी बदलणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदाने दुःख. आनंदाने दुःख म्हणजे काय? आनंद म्हणजे प्रॉब्लेमचं नसणं असं नाहीच आहे. आनंद म्हणजे टेन्शन न येणं असं नाहीच आहे. आनंद म्हणजे प्रॉब्लेम आणि टेन्शन आल्याच्या नंतर तुम्ही जर त्यांना व्यवस्थित हँडल करू शकलात तर आनंदच आहे की नाही सांगा. अहो, रस्त्यावरती काटे आहेत, पण तुम्ही जर चप्पल घातली असेल तर काटे टोचणार नाही. तसं आयुष्यात प्रॉब्लेम आहे, पण तुम्ही मनाने मजबूत आणि प्रॉब्लेम हँडल करायला शिकलात आणि त्यावेळेला जर डोकं शांत असेल तर त्या प्रॉब्लेमचा परिणाम तेवढा होणार नाही. कळतंय का मंडळी? म्हणून आनंद म्हणजे प्रॉब्लेमचं नसणं असं नाहीये. आनंद म्हणजे काय? कुठल्याही प्रॉब्लेममध्ये, कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही प्रॉब्लेमकडे न बघता सोल्युशन बघता, काय काय करू शकतो ते बघता. का घडलं, कशामुळे घडलं, व्हायला नको होतं, असं का बरं घडलं, माझ्या बाबतीत का बरं घडलं, त्याच्या बाबतीत का बरं नाही घडलं, असं रडगाणं न गाता घडलं, ओके ठीक आहे, घडायला नको होतं पण घडलं, आता इथून बाहेर कसं यायचं हे तुम्ही बघता. कळतंय की नाही मंडळी? आणि तुम्ही जे प्रॉब्लेम आहे ना, त्या प्रॉब्लेमलाच तुम्ही संधी समजता. त्या गाढवासारखं. बाबूचं गाढव एका कोरड्या विहिरीत पडतं. आता ते गाढव एवढं ओरडायचं की लोकांची झोपमोड व्हायची, म्हणून लोकांनी ठरवलं की याला बुजवून मारून टाकू. म्हणून लोकांनी JCB बोलवला आणि JCBने त्या गाढवावर ती विहीरही बुजवून टाकून ते गाढवाला त्याच्यात दाबून टाकू म्हणून त्यांनी त्या JCBने त्या गाढवाच्या अंगावर माती टाकू लागली. पण गाढव हारलं नाही. लक्षात ठेवा, गाढवाने हार मानली नाही, कारण ते माणूस नाही गाढव होतं.
आणि बाबूचं होतं. ती माती अंगावरती पडली की ते गाढव झटकायचं, माती अंगावरती पडली की गाढव झटकायचं. माती खाली पडत राहिली, गाढव वरती वरती येत राहिलं. गाढवानी माती पूर्ण वरती आली, उडी मारली आणि गेलं पळून दुसऱ्या गावामध्ये. कळतंय का मंडळी? या छोट्या छोट्या बोधकथा असतात, पण त्याच्यातून खरंच बोध घेतला तर आयुष्य 100% बदलू शकतं, एवढं लक्षात ठेवा. आणि दुःख आनंद म्हणजे काय? परिस्थितीला हँडल करू शकतो. आणि एवढं सगळं असून सुद्धा जर दुःख असेल तर एवढं लक्षात ठेवा, तोपर्यंत दुःख कायम राहील जोपर्यंत जे घडलं त्याच्यातून तुम्ही शिकत नाही, स्वतःला तुम्ही बदलत नाही. माणसाच्या आयुष्यात दुःख एकच आहे की जे काही घडलं त्याच्यातून तुम्ही शिकत नाही. तुम्ही दुसऱ्यांकडेच बघत राहता, तुम्ही दुसऱ्यांनाच नावं ठेवता. तुम्ही तुमच्या आयुष्याची सगळी जबाबदारी, परिस्थिती, हे जे काही माझ्या आयुष्यात परिस्थिती घडली किंवा आली किंवा वाईट घडलंय, याला दुसरा जबाबदार आहे आणि त्यांनी बदलायला पाहिजे, त्यांनी चांगलं वागायला पाहिजे, त्यांनी असं करायला पाहिजे असं म्हणता, तेव्हा आयुष्यभर तुम्ही दुःखीच राहता. दुसरा कधीच तुमच्या मनासारखं वागणार नाही, कारण दुसरा आहे, तुम्ही आहे. त्याला वाटतं तसं तुम्ही वागू शकत नाही आणि तुम्हाला वाटतं तसं तो वागणार नाही. नवरा बायकोचे भांडणं आहेत, पोरांचे बापाचे भांडणं आहेत, जावेचे भांडणं आहेत, सासू सुनांचे भांडणं आहेत आणि सगळे लोक एकमेकांना बदलायला निघालेत, बदलूच शकत नाही. दोनच पर्याय, एक तर ॲक्सेप्ट करा, नाही तर सोडून द्या. दुसरा पर्याय नाही. अहो, जगभरात 750 करोड माणसं आहेत, त्याच्यापेक्षा जास्त आहेत, पण प्रत्येकाच्या डोळ्यांच्या बाहुल्या वेगळ्या आहेत, प्रत्येकाचा अंगठा वेगळा आहे, प्रत्येकाचा चेहरा वेगळा आहे, प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत. तुम्ही युनिक आहे. तुमच्यासारखं कुणीच विचार करू शकत नाही. देवाने तुमचा सन्मान केला आणि तुम्ही म्हणतायत की त्यांनी माझ्या मनासारखं वागलं पाहिजे आणि तो माझ्या मनासारखा नाही वागला तर तो फालतू आहे. अहो, प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने वागेल. तो तुमच्या मनासारखं वागेल तेव्हा तुम्हाला शांतता मिळेल असं ज्यावेळेला तुम्ही म्हणता, तोपर्यंत तुम्ही तुमच्या आनंदाच्या चाव्या त्याच्याकडे दिल्या आणि त्यांनी जरी मनासारखं वागला तर दुसरे अजून 4 लोक मनाविरुद्ध वागणार आहेत. मग यांना हँडल कसं करायचं हे लक्षात घ्या. एकाच वेळेला तुम्ही सर्वांना खुश ठेवू शकत नाही. तुम्ही तुमच्याकडे लक्ष द्या, तुम्ही तुमचं चांगलं वागा, तुम्ही तुमचं 100% द्या. बाकी जे होईल तुम्ही हँडल करणं आवश्यक आहे आणि हे लोकांसमोर बोलून नाही. हे लक्षात घ्या. 3 प्रकारचे चेहरे असतात प्रत्येकाचे. पहिला चेहरा जो तुम्ही सर्वांना दाखवता आणि तुम्हालाही माहिती की ते तुम्ही नाही आहेत, की तुम्ही सर्व गुण संपन्न आहे, तुम्ही आनंदी आहे, तुम्ही खूप छान आहात. दुसरा चेहरा जो तुम्ही फक्त तुमच्या जवळच्या मित्रांना दाखवता. पण तिसरा एक चेहरा आहे मंडळी, जो तुम्ही कुणालाच दाखवत नाही, फक्त स्वतःलाच दाखवता. आणि अजून एक चेहरा आहे चौथा, जो या सत्संगातून तुम्हाला कळेल, जो स्वतः सुद्धा बघायला तयार नसतात. मी चुकीचा वागतोय, बघायला तयार नाही. माझ्या प्रतिक्रिया चुकीच्या आहेत, बघायला तयार नाही. सत्संग तुम्हाला तो चेहरा दाखवतो चौथा, जो तुम्ही स्वतःला सुद्धा दाखवायला तयार नाही. म्हणून मंडळी, स्वतःला जपा आणि ज्यांनी आपले आयुष्य घडवलं त्यांनाही जपा. मंडळी, 3 प्रकारचे लोक आपल्या आयुष्यात येतात. एक असतात पानासारखी माणसं. पहिला प्रकार कुठला आहे? झाडांच्या पानासारखी माणसं. ही पानासारखी माणसं कशी? सीझन वाईज आपल्या आयुष्यात येतात, ऋतू असताना येतात. म्हणजे जेव्हा चांगलं घडेल ना तुमच्या आयुष्यात, तेव्हा ते तुमची साथ देतात आणि तुम्हाला असं वाटतं की याच्यासारखा चांगला माणूसच नाही कुठला. माणसांची पारख जर स्वतःची पारख करता आली तरच होईल. ते तुम्हाला गोड बोलतील,
ते तुम्हाला तुमच्या लोकांपासून तोडतील. आणि दुर्दैव असं आहे की जे लोक तुम्हाला तुमच्या लोकांपासून तोडतात पण गोड बोलतात, तुमचा त्यांच्यावर जास्त विश्वास आहे. बघा मंडळी, जे लोक तुमची साथ देतात पण त्यांना गोड नाही बोलतायत, तुम्ही त्यांच्यावर तेवढा विश्वास ठेवत नाही. कारण तुम्हाला एंटरटेनमेंट पाहिजे आयुष्यात. तुम्हाला तुमचा अहंकार सुखावणारी व्यक्ती तुमच्या आयुष्यात पाहिजे. कुणी जर दुर्गुण दाखवत असेल ना, कुणी जर तुमच्या चुका दाखवत असेल ना, तर तुम्ही त्याला दूर करता. तुमचा चेहरा आरशात मळालेला दिसत असेल तर तुम्ही आरसा फोडाल पण चेहरा धुणार नाही. दुसरा प्रकार जे असतात ते फांद्यासारखे लोक असतात. म्हणजे हे त्या पानासारख्या लोकांपेक्षा बरे, पानासारखे चांगलं असेल तरच होतं, साथ देतात. फांद्यांसारखे जे लोक आहेत, हे लोक तुमच्या सोबत राहतात, तुमचं चांगलं व्हावं असं त्यांना वाटतं. पण जेव्हा तुमची परिस्थिती बदलते, कठीण काळ येतो, ते बघतात आणि जेव्हा त्यांना असं वाटतं की याला आता मला मदत करावी लागेल, मला पैसे मागतो की काय, माझ्याकडे काही येतोय का काय, आणि त्याची जबाबदारी मला घ्यावी लागते का काय, तेव्हा ते फांद्यांसारखे लोक कठीण काळात सोडून देतात. पण तिसरी काही लोक आपल्या आयुष्यात आहे. मी बोलताना कुणाचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर येतो ते बघा, की जे मुळासारखे असतात. पानं गळो, फांद्या जाओ, कुणी झाड तोडो, कुणी काही हो, शेवटच्या क्षणापर्यंत हे तुमची साथ कधीच सोडत नाही. जेव्हा तुम्ही त्यांना बोलता, रागवता, चिडता, तुमची चुकी नसते असं तुम्हाला वाटतं, तुम्ही सगळी चुकी त्यांची असं सांगतात आणि त्यांच्यावर नको 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 तसे आरोप करतात, पण तरी सुद्धा शांत राहून ते तुमच्या सोबत असतात, साथ देतात. तुम्हाला वाटतं याची गरज नाही मला, ते काही बोलणार नाही तुम्हाला. पण जेव्हा तुम्ही एकटे असतात ना, जेव्हा तुम्हाला सगळं जग सोडून जातं, तेव्हा हे लोक तुमच्या सोबत उभे असतात. आणि अशी जी लोक आहेत ना मंडळी, हे तुमचे खरे साथीदार आहेत. म्हणून लक्षात ठेवा. जास्त मी सांगत नाही, मी ऑलरेडी प्रॉमिस केलंय की मी कमी बोलणार आहे. 4 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर खूप चांगलं होईल तुमचं. नंबर 1, पहिली गोष्ट, शब्दांवर कंट्रोल ठेवा, जिभेवर कंट्रोल ठेवा. म्हणजे जिभेवर कंट्रोल ठेवा हे खाण्याबाबतीत मी सांगत नाही, ते तर आहेच. पण तुम्ही काय बोलता, ते बोलताना ते आवश्यक आहे का? आवश्यक तेवढंच जर तुम्ही बोललात तर तुमच्या शब्दांना वजन प्राप्त होतं. जेव्हा जेव्हा तुम्ही नको ते बोलता, तुमच्या सवयीनुसार नुसतंच याची उडव, त्याची उडव, याला काहीतरी बोल, त्याला काहीतरी बोल, दुसऱ्यांची मजा घे आणि कारणाशिवायची फालतू बडबड करता, तेव्हा तुमच्या शब्दांवर कोणी विश्वास ठेवत नाही. तेव्हा लोक म्हणतात याला बोलायची सवय. पहिली गोष्ट, आवश्यक तेव्हा बोला, आवश्यक तेच बोला आणि दुसऱ्यांनी बोललेल्या शब्दांमध्ये अडकू नका. नंबर 2 तेच आहे. नंबर 2 हे आहे की कुणी काही जरी बोललं तरी फार पर्सनल घेऊ नका, वैयक्तिक घेऊ नका. एखादा व्यक्ती तुम्हाला बोलून निघून जातो, तो त्याचं आयुष्य छान जगतो, पण त्याच्या 2-4 शब्दांमुळे
तुमच्या डोक्यावर परिणाम करून घेता. तुम्ही तुमचं आयुष्य खराब करता, तुम्ही तो दिवस खराब करता. आणि नीट बघा, जो तुम्हाला फाडफाड बोलून गेलेला आहे ना, तो ते विसरून पण गेला. लक्षात घ्या, नीट ऐका, तुमचा विचार करायला कुणाला वेळ नाहीये. कोणी तुमचा विचार करत नाही, कोणी तुमच्या वाईटावर नाहीये. आणि समजा कोणी तुमच्या वाईटावर असेल तर तुम्हाला रडत बसायचं आहे की त्याच्यापेक्षा जास्त मजबूत व्हायचं आहे? मग ती मजबूती फक्त पैशाने येईल का? आधी आत्मविश्वास पाहिजे, आधी स्वतःवरती प्रभुत्व पाहिजे, आधी तुमच्या डोक्यामध्ये हे पाहिजे, हे मान्यता तुमची पाहिजे की मी कुठल्या प्रॉब्लेममध्ये भटकणार नाही, मी कोणाच्या शब्दांमध्ये अडकणार नाही, कोण काय बोललं मी ते लक्ष देणार नाही, मी माझ्या ध्येयाकडे लक्ष देईल. म्हणून कुठलीही गोष्ट नंबर 2 ही आहे की तुम्हाला मजबूत व्हायचं असेल तर वाईट शब्द मनाला लावून घ्यायचे नाही आणि स्तुतीने हुरळून जायचं नाही. हे लक्षात घ्या. गेले लोक, हे लक्षात घ्या, गेल्यावर गेले, संपलं, सोडून द्या त्यांना. नंबर 3 सगळ्यात जास्त महत्वाचा आहे की जेव्हा जेव्हा आयुष्यात काही प्रॉब्लेम येईल तेव्हा घाबरून न जाता याच्यातून बाहेर येण्याच्या कोणकोणत्या पॉसिबिलिटीज आहे, कोणकोणत्या शक्यता आहे याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. प्रॉब्लेम आपोआप निघून जाईल. आणि नंबर 4, आयुष्यात जेव्हा जेव्हा खूप 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 तुम्हाला सहन करावं लागतं, स्ट्रगल येतो, कठीण काळ येतो, तेव्हा त्या क्षणाला जे काही आवश्यक आहे तेवढं तुम्ही फक्त करत राहा. का? जेव्हा तुम्ही अजून 10 वर्षांनी तुमच्या जीवनाला बघाल तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर हसू असेल आणि 100% तुम्ही असंच म्हणाल की आज माझ्या आयुष्यात जे काही चांगलं घडलंय आणि मी जो मनाने मजबूत झालो ना, हे तो जो स्ट्रगल पिरियड होता ना, हे जो कठीण काळ होता ना, त्या कठीण काळानेच मला मजबूत बनवलं. तुम्हाला नाही वाटत का असं? सांगा. आणि म्हणून मंडळी, चांगलं बोला, चांगल्या लोकांच्या सोबत राहा, जबाबदारी घ्या, आपल्या कामात मग्न होऊन जा. हे लक्षात घ्या. आणि या चांगुलपणाची सुद्धा तहान लागली पाहिजे. शेवटी कसं आहे, तुम्हाला ज्याची तहान लागते ना, तुम्ही तेच सर्च करता, तेच शोधता. तुम्हाला जर वाईट व्हिडिओ बघण्याची सवय असेल, तुम्ही कितीही ठरवलं तर तुमच्या सर्च इंजिनमध्ये हिस्ट्री बघितली तर तेच व्हिडिओ